न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अंबाडी तालुका निर्मितीसाठी कृती समितीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, शेकडो नागरिकांचा सहभाग। कोणतीही मागणी नसताना, कोणताही जनभावना नसताना भिवंडी अप्पर तालुका घोषित करून त्याचे मुख्यालय पडघा येथे करण्याचे घोषित के त्याने शासनाने अंबाडी विभागावर मोठा अन्याय केला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे। 1992 साली शासनाने पिंगुळकर समिती स्थापन केली होती। या समितीने अंबाडी तालुका व्हावा यासाठी शासनाला आपला अहवाल दिला होता। मात्र तो अहवाल शासनाने केराच्या टोपलीत टाकला की काय अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत। त्यामुळेच अंबाडी विभागातील जनतेने गेल्या अनेक वर्षापासून कृती समिती स्थापन करून वारंवार अंबाडी तालुका व्हावा अशी मागणी वारंवार शासनाकडे केली आहे। मात्र शासनाने अप्पर तालुका पडघा केत्याने अंबाडी तालुका कृती समितीने दिनांक 23 जुलै 2026 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले आहे। जर लवकरात लवकर अंबाडी तालुका घोषित केला नाही तर यापुढे हा लढा मोठा तीव्र करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांनी दिला आहे। शिवाजी राऊत, भिवंडी तालुका मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। अंबाडी तालुका हा झालाच पाहिजे। आज अंबाडी तालुका हा भिवंडी 28-30 किलोमीटर, त्याच्यानंतर हा मध्यवर्ती ठिकाण वाड्यावरनं भिवंडीला जायला सर्वात मध्यवर्ती ठिकाण आणि अंबाडी तालुक्याची अतिशय गरज असताना मध्ये 23 जून रोजी पडघा डिक्लेअर झाला। पडघा डिक्लेअर मागच्या उद्देश आम्हाला समजला नाही। त्याला म्हणजे अंबाडी हा 1992-93 पासून पिंगुळकर समितीचा अहवाल असताना सुद्धा इथल्या 45 ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचे ठराव आणि त्याच्यानंतर 23 तारखेला जेव्हा डिक्लेअर झाला, 10 तारखेला 45 ग्रामपंचायतीच्या हरकती सुद्धा घेतलेल्या आहेत। अंबाडी तालुका व्हावा म्हणून हा आमदार आणि 2 खासदारांची शिफारस पत्र असताना सुद्धा पडघा डिक्लेअर झाला। त्याच्यामुळे हे आम्ही अंबाडी तालुका झाल्याशिवाय आणणार नाही।